नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि आज मी करते बेसनाचे लाडू. तर बेसनाच्या लाडूसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते आधी दाखवते. तर हे 1 वाटी रवाळ बेसन घेतलेलं आहे, पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे, हे थोडे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, थोडीशी वेलची पावडर, काजूचे तुकडे, अगदी 1-2 चमचे दूध घेतलं आहे नंतर हपका मारण्यासाठी आणि पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्ती आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी एवढं पातळ तूप घेतलेलं आहे. कढईत तूप घेतलेलं आहे आणि आता मंद गॅसवरतीच आपल्याला बेसन गुलाबीसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे. बेसन एकदा घातल्यानंतर सतत हलवत राहायला लागतं, नाहीतर बेसन खाली लागू शकतं. आधी जरी तूप कमी वाटत असलं तरी बेसन नंतर हलकं होतं आणि मग ते व्यवस्थित भाजलं जातं. तुम्ही आधीच जर खूप तूप घातलं तर लाडू बसतात. अगदीच कमी वाटलं तर नंतर आपण पातळ तूप करून त्यात घालू शकतो. इथे मी 1 वाटीच बेसन घेतल्यामुळे 3 ते 4 मिनिटातच ते बेसन भाजताना लक्षात येतं की ते आता हलकं झालंय आणि भाजायला सोपं जाते. पण तरीही अजून बेसन पूर्ण भाजलेलं नाही. आपल्याला त्याचा खमंग वासही यायला लागतो आणि त्याचा रंग गुलाबीसर व्हायला लागतो. आता या बेसनाचा रंग बदललेला आहे, त्याला गुलाबीसर रंग यायला लागलेला आहे. आता 1-2च मिनिटात ते पूर्ण भाजून होईल आणि मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तो साधारण 1 वाटीच्या प्रमाणाला मला 8 ते 10 मिनिटं आपल्याला बेसन भाजण्यासाठी लागतात आणि यातली हीच महत्त्वाची स्टेप आहे. बेसन व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर लाडू कच्चे लागतात आणि ते टाळायला चिकटतात. इथे बेसन व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे छोटा चमचाभर जे दूध घेतलं होतं तर आधी थोडंसंच घालायचं आहे आणि मग व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे बेसन फुलतं. जर यावेळी हलवलं नाही तर मात्र ते बेसन कढईला चिकटू शकतं आणि लागू शकतं. हे बघा, बेसन व्यवस्थित फुललेलं आहे. तर थोडं दूध माझं वाटीत शिल्लकच आहे, तर अगदी थोडं पुरतं, म्हणजे मी 1 चमचाभर दूधच याला घातलेलं आहे. आता हे दूध घातल्यानंतर व्यवस्थित हलवल्यानंतर मी याच्यामध्ये ही वेलची पावडर घालून ते पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि पिठी साखर मात्र हे पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला याच्यात मिक्स करायची आणि मग लाडू वळायचे. जर आधी गरम असताना पिठी साखर घातली तर त्या साखरेला पाणी सुटतं आणि मग लाडू नीट बांधले जाणार नाही किंवा वळले जाणार नाही. हे बेसन आता पूर्ण गार झालेलं आहे आणि पूर्ण गार झाल्यानंतरच मी त्याच्यामध्ये ही पिठी साखर घालते आणि मग आपण मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच आपण लाडू वळणार आहे. खरं तर हाताने मिक्स केल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स होईल. पिठी साखर मिक्स केल्यानंतर हे सगळं सारखं करून असा गोळा करून घेतला आहे. यात तुम्ही बघू शकता की अजिबात तूपही जास्त झालेलं नाही आहे किंवा अगदी कमीही झालेलं नाही आहे. सो आता ह्याचे आपण लाडू वळणार आहे. तूप जास्ती झालं तर मात्र लाडू बसतात. कमी पडलं तर मी मगाशी म्हटलं त्याच्याप्रमाणे तुम्ही वरून थोडंसं तूप घालू शकता. पण आत्ता या प्रमाणाप्रमाणे त्याच्यात अजिबातच तूप जास्ती झालेलं नाही आहे किंवा कमीही झालेलं नाही आहे. आणि इथे आपले लाडू वळून तयार आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा आकार देऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.